नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आकाश क्षितिजाला घेऊन घरी आलेला असतो. तेव्हा आल्यानंतर आकाश म्हणत असतो की मानसी, अथर्व, अरे बघा कोण आलंय ते, बाळाला घेऊन आलोय मी. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, अरे वा, आलं का आमचं बाळ. आणि तो आकाशच्या हातातून इथे क्षितिजाला घेणार तेवढा तिथे मानसी येते आणि म्हणत असते, अथर्व थांब, आधी मला बाळाची दृष्ट काढू दे. तेव्हा ती दृष्टसुद्धा काढायला आलेली असते आणि ती म्हणते की आज जेवती पूजनसुद्धा आहे, बाळाला ओवाळायचं सुद्धा असेल ना, औक्षण करायचं असेल आपल्या क्षितिजाचं. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही, औक्षण केलं आहे तिचं भूमीने. जेव्हा मी घरातून तिला घेऊन निघालो ना, तेव्हाच मी म्हणालो की आज जेवती पूजन आहे, तर बाळाला ओवाळून घे म्हणून. आणि तिनेसुद्धा औक्षण केलं आहे. जेवती पूजनाच्या निमित्ताने आईने बाळाला ओवाळलं तर त्याच्या इथे दीर्घायुष्यासाठी चांगलं असतं ना, म्हणून मीच भूमीला सांगितलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, बरं मानसी, तू आता इथे बाळाची दृष्ट काढ, आम्हाला आतमध्ये तरी येऊ दे. तेव्हा इथे मानसी म्हणते हो. त्यानंतर मानसी बाळाची दृष्ट काढतच असते. तेवढ्यातच इथे अथर्व म्हणत असतो, पण आकाश, मला तर खरंच वाटत नाही आहे की भूमीने बाळाची कस्टडी तुला दिली, क्षितिजाला तुझ्याबरोबर पाठवलंसुद्धा. भूमीताई असं करेल खरंच मला वाटलं नव्हतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी कशा पद्धतीने विचार करते ना, आपण त्याचा विचारच करू शकत नाही. तिची विचारसरणीच खूप वेगळी आहे, म्हणून तर मी तिला खूप जास्त मिस करतोय ना, कधी एकदा घरी येते असं वाटते. तेव्हा इथे बाळाची दृष्ट काढल्यानंतर मानसी म्हणत असते की भाऊजी, बाळ तर आता घरी आले, पण ताई आली असती तर अजून बरं झालं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, मानसी, मी प्रयत्न केले, पण भूमी खूपच जास्त क्लिअर आहे, तिला यायचंच नाही आहे, तर मी तरी काय करणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी बोलत असतात. रागिनी म्हणत असते, अरे देवा, ही कार्टी आली का. मला वाटलं होतं ती भूमी काही या पोरीला पाठवणार नाही, कोर्ट कचेरी करावीच लागेल, पण या भूमीने तर शांतपणे क्षितिजाला पाठवलंसुद्धा. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे, तमाशा नको म्हणून या भूमीने आपल्या बाळाची कस्टडी आकाशकडे दिली आहे की काहीतरी प्लॅन आहे या सगळ्याच्या मागे, खरंच काही कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनीलासुद्धा आता भूमीच्या या निर्णयाचा काही थांग पत्ता लागत नसतो. तेव्हा रागिनी येते, आपल्या नाटकाला सुरुवात करते, म्हणत असते की अरे वा, आलं का आमचं बाळ. तेव्हा ती क्षितिजाला अथर्वकडून आता घेते आणि खेळवत असते. ती म्हणते की अरे वा, आमची क्षितिजा, आमचं बाळ आलं का. बघ, बाळाच्या येण्यामुळे घरामध्ये कशी रौनक आली, किती चैतन्य आलं, घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतंय, नाही का. बरं झालं क्षितिजा तू आलीस, आमच्या घराला घर पण आलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अथर्व म्हणत असतो, पण भूमिताईने सहजासहजी क्षितिजाला कसं काय तुझ्याकडे दिलं. म्हणजे मला असं वाटलं होतं की आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल क्षितिजाची कस्टडी घेण्यासाठी, पण भूमिताईने तसं काहीच होऊ दिलं नाही. तिने शांतपणे बाळाची कस्टडी तुला दिली आकाश. मला तर आश्चर्य वाटतंय. तेव्हा रागिनी म्हणते, भूमीला तेच तर हवं होतं ना, आणि भूमीला कधीपासूनच हे हवं होतं. म्हणजे बघ ना, आधी ती आकाशला सोडून निघून गेली, त्याच्यानंतरला आता बाळाची कस्टडीसुद्धा आकाशला शांतपणे दिली, कारण तिला अडथळा नकोच असेल ना. ती आता तिच्या मार्गाने निघून गेली. तिने एका दुसऱ्या माणसाबरोबर तिचं सुंदर आयुष्य सुरू केलं आहे ना, मग त्याच्यामध्ये तिला अडचण होती आपल्या क्षितिजाची, म्हणून तर तिने कुठलाही गवगवा न करता, इथे आता बाजार न करता क्षितिजाची कस्टडी आकाशला देऊन टाकली. तिला कधीपासून हेच तर हवं होतं ना. आधी आकाशला सोडून निघून गेली आणि आता क्षितिजालासुद्धा पाठवून दिलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही आत्या, माझी भूमी अशी नाही आहे. तिने हे सगळं केलं आहे, तिला माहिती आहे हे सगळं तिने माझ्यासाठी केलं आहे. मला क्षितिजाची किती आठवण येत होती हे तिला बरोबर माहिती आहे. तेव्हा आम्हाला दोघांना जोडून ठेवण्यासाठी तिने हा घेतलेला निर्णय आहे. तिला आपल्यापासून दूर व्हायचं नाही आहे, उलट क्षितिजाच्या मार्फत तिला आपल्यासोबत नेहमी जोडलं राहायचं आहे. म्हणून तर तिने कुठलाही विचार न करता इथे क्षितिजाला माझ्याकडे दिलं आहे ना. तिला माहिती आहे, अगं, मला किती त्रास होत होता क्षितिजापासून दूर राहताना, हे तिला बरोबर माहिती होतं. आणि आता क्षितिजाला मी घेऊन आल्यानंतर तिला किती त्रास होतोय ना, हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा
आमच्या क्षितिजाचे हाल होत आहेत ना या सगळ्यात, ते मला बघवत नाही आहे. कारण मला माहिती आहे क्षितिजा तिथे नाही आहे तर भूमी एकटी पडली असेल. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, ताई बिचारी एकटी पडली असेल. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी आणि मी आम्ही दोघेजण एकत्र येऊन कधी आमच्या मुलीला लहानाचं मोठं करणार आहोत काय माहिती. आधी मी तिच्यापासून दूर होतो, नंतरला भूमी दूर झाले आणि सगळ्यात आधी तर तिला आई वडील दोघांचं सुद्धा प्रेम मिळालं नाही. या सगळ्यामध्ये आमच्या क्षितिजाची फरफड होते, ती मला बघवत नाही आहे, असं आकाश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणते, सगळ्यात तर जास्त मला ताईची काळजी वाटते. आता तर ती एकटी पडली, तिच्याजवळ क्षितिजासुद्धा नाही आहे. तेव्हा इथे भूमी रडत बसलेली असते. तेव्हा संकर्षण आपल्या मनामध्ये म्हणत असतो की नाही, नको, आता भूमीजवळ बोलायला जायला नको. कारण भूमीला आता खूपच जास्त वाईट वाटलं. तिला जेवढं रडायचं आहे तेवढं रडू दे. तिला तिचं मन हलकं करायचं असेल ते करू दे. मी आता सध्या तरी काही बोलत नाही आहे. कारण तिची आता काय मनस्थिती असेल, तिला किती त्रास होत असेल हे मला बरोबर माहिती आहे, असं इथे संकर्षण म्हणत असतो. तेव्हा इथे ओजस आलेला असतो आणि ओजस भूमीकडे बघत असतो. भूमी रडत असते, त्याचं ओजसला वाईट वाटत असतं. तेव्हा संकर्षण ओजसजवळ येऊन उभा राहतो. ओजस म्हणतो, काय झालं त्यांना, त्या रडतायत का? तेव्हा संकर्षण म्हणत असतो, कारण त्यांचं बाळ कुणीतरी त्यांच्यापासून दूर केलं. त्यांच्या बाळामध्ये आणि त्यांच्यात अंतर निर्माण झाले. त्यांच्या बाळाला कुणीतरी येऊन घेऊन गेलं. तेव्हा ओजस म्हणतो, पण त्यांनी का दिलं त्यांच्या बाळाला? ते तर किती लहान होतं त्यांचं बाळ. मग त्यांनी त्यांच्या बाळाला का बरं दिलं? नाही द्यायचं ना, म्हणूनच त्यांना वाईट वाटत असेल. तेव्हा संकर्षण म्हणतो, हो ना, म्हणूनच ती रडते. तेव्हा इथे ओजस म्हणतो, पण त्यांनी त्यांचं बाळ द्यायला नको होतं, कशाला दिलं बाळ? ते तर लहान होतं ना. तेव्हा इथे त्याला असंख्य प्रश्न पडलेले असतात. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, पण आता ते बाळ तिच्यापासून दूर झाले, त्याचं तिला खूप जास्त वाईट वाटते आणि म्हणूनच ती रडते. तेव्हा इथे आता ओजस येतो आणि म्हणत असतो की तुम्ही का रडताय? आणि तो हळूच आपल्या छोट्या छोट्या इवल्या इवल्या हातांनी तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा इथे भूमी मागे वळून बघते आणि म्हणते, ओजस तू इथे? तेव्हा तो भूमीचे डोळे पुसतो आणि म्हणत असतो, तुम्ही मला बाळा म्हणू शकता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या दुःखावरती कुणीतरी हळुवारपणे फुंकर मारल्यासारखं तिला आता वाटतं. इथे छोट्या छोट्या हातांनी जेव्हा ओजस भूमीचे डोळे पुसतो आणि तिला म्हणतो की तुम्ही मला बाळा म्हणू शकता, तेव्हा तिला किती बरं वाटलं असेल प्रेक्षकांनो. आणि बघा, ती लगेचच प्रेमाने इथे ओजसला मिठी मारते, आपल्या जवळ घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संकर्षणसुद्धा इमोशनल होतो. त्या दोघांना असं एकत्र बघून त्यालासुद्धा आपलं रडू इथे काही आवरत नाही, तो रडायला लागतो. आणि संकर्षण आपल्या मनामध्ये म्हणत असतो की देवा, इथे आता ओजस आणि भूमी या दोघांनी मनाने एकत्र यावं असं मला वाटतच होतं. पण इथे क्षितिजा भूमीपासून दूर व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नव्हती, कधीच इच्छा नव्हती. भूमीला आता जो काही त्रास होत असेल मी अगदीच समजू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी आता रूममध्ये येते. तेव्हा पौर्णिमा हातामध्ये औक्षणाचं ताट घेऊन उभी असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय गे पौर्णिमा, हे आरतीचं ताट घेऊन हातामध्ये का उभी आहेस तू? काय करायचं काय आहे तुला? आता कुणाला ओवाळायचं आहे? तेव्हा इथे पौर्णिमा रागिनीकडे बघते आणि म्हणते, तुम्हालाच ओवाळायचं आहे, या इकडे, औक्षण करते तुमचं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मला ओवाळायचं आहे? अगं पण का? मला का ओवाळतेस तू? अच्छा अच्छा, म्हणजे आज जेवतीपूजन आहे आणि माझी आई इथे नाही आहे मला ओवाळायला, म्हणून तू तिची कसर पूर्ण करतेस का? तू ओवाळतेस मला. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अहो नाही आई, तुम्ही जो पराक्रम घडून आणला आहे ना, त्यासाठी तुम्हाला ओवाळायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अगं हो, पण का, कशासाठी, एवढं काय कारण आहे ते तरी मला सांग. जेवतीपूजन आहे म्हणून मला ओवाळतेस का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, अहो तुम्हाला जेवतीपूजनाची काय गरज आहे? अहो तुम्ही तर इथे साक्षात लोकांच्या कपाळावरती त्यांचं आयुष्य तुम्ही नव्याने लिहित असता. अगदी सटवाईप्रमाणे त्यांचं जीवन तुम्ही घडवत असता. तुम्हाला इथे जेवतीपूजनाची काय गरज आहे? अहो तुम्ही इथे बसा, मला तुम्हाला ओवाळायचं आहे. कारण आज जेवतीपूजनाच्या दिवशी तुम्ही त्या भूमीकडून तिच्या मुलीला, तिच्या बाळाला दूर केलंत, तिच्या बाळाला आपल्या इकडे घेऊन आलात
आधी त्या आकाशविना पोरगी वाढत होती, आता त्या भूमीविना पोरगी वाढणार आहे. म्हणजे आकाश आणि भूमी या दोघांना काही बाळाचं सुख एकत्र मिळणार नाही आहे. आधी तर ती मुलगी आपणच गायब केली होती, नाही का? तेव्हा मला तुमचा अभिमान वाटतोय. आज ज्योतिपूजन आहे. आजच्या दिवशी आई प्रत्येक बाळाचं औक्षण करते दीर्घायुष्यासाठी आणि नेमकं आजच तुम्ही त्या भूमीकडून तिच्या बाळाला दूर केलं. त्याचा आनंद झालाय मला, म्हणून तुमचं औक्षण करते हो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अच्छा, त्यासाठी माझं औक्षण करतेस का? मग कर कर. मग तू माझं औक्षण केलंच पाहिजे, असं रागिनी आता म्हणत असते. तेव्हा इथे पौर्णिमा तिला ओवाळते, तिचं तोंड गोड करते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, पौर्णिमा, अगं हेच तर हवं होतं ना मला. त्या भूमी आणि आकाश या दोघांना सुद्धा सुखाने जगू द्यायचं नाही आहे मला. बघतेस ना कसे तीळ तीळ तुटतायत दोघेजणं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, याचाच तर मला खूप जास्त आनंद होतोय आई. तेव्हा रागिनी म्हणत असते की चला, आता भूमीपासून तिच्या बाळाला तर दूर केलं. ती मला आकाशसमोर एक्सपोज करणार होती ना. आता तिचं बाळ तिच्यापासून दूर झाले, म्हणजे आता ती एकटी अशी खचून गेली असेल. त्याच्यामुळे ती जी काही मला एक्सपोज करणार आहे, माझ्या विरोधात पुरावे गोळा करणार आहे, त्या सगळ्याला आता खिल्ली बसली असेल. बरोबर की नाही? आणि त्याचबरोबर माझा अजून एक प्लॅन सक्सेसफुल झाला, आकाशला ऑफिसपासून दूर ठेवण्याचा. आता बघ, आता क्षितिजा घरी आली आहे, म्हणजे आकाश तिला जास्त वेळ देणार, तिच्यामध्ये आता तो रुळणार आणि मग क्षितिजाकडे लक्ष द्यायला हवं आहे, म्हणून तो ऑफिसकडे जास्त लक्ष देणार नाही. मी त्याला सांगेन की ऑफिस बघायला मी आहे, तू क्षितिजाकडे लक्ष दे. मग मी ज्या काही आता लहान सहान कुरघुड्या करत राहीन ऑफिसमध्ये, त्या आकाशला कळणारच नाही. बरोबर की नाही? म्हणजे पुन्हा या घराचा आणि ऑफिसचा ताबा माझ्याकडे येणार, असं रागिनी म्हणत असते. मला भूमीपासून तिच्या बाळाला तोडायचं होतं आणि आकाशला ऑफिसपासून तोडायचं होतं. दोन्ही गोष्टी एका दगडामध्ये दोन निशाणे. तसं मी केलं आहे की नाही? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना आई, केलंत तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते, अजून मला दुसरं एक काम करायचं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई, आता कोणतं दुसरं काम? तेव्हा रागिनी म्हणत असते, हे बघ, त्या संकर्षणमध्ये आणि आकाशमध्ये भूमीमुळे एक कोल्ड वॉर सुरूच आहे. आपल्याला त्याच्यामध्ये अजून आग लावायची आहे असं मला वाटतं. त्या दोघांमध्ये अजून भडका उडाला पाहिजे त्या भूमीमुळे. इथे आता संकर्षण आणि भूमीमुळे आकाशच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झाला आहे, तो आपल्याला जास्तीत जास्त वाढवायचा आहे आणि त्यासाठी मला एक काम करायचं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, आता आपण काय करायचं? तेव्हा रागिनी म्हणते, नाही गं, आपण नाही. तू म्हणतेस ना की माझी एक गँग आहे, मग आता त्या गँगमधल्या एका टोणग्याला हे काम देते ना. तेव्हा इथे रागिनी दीपकला फोन करते आणि म्हणत असते, हे बघ दीपक, मी जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घे. उद्या तुला एक काम करायचं आहे. आमच्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉई स्टाफला आहे ना, इथे असा मार बसला पाहिजे ना की तो हॉस्पिटलाइज झाला पाहिजे, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला पाहिजे, त्याचं ऑपरेशन वगैरे झालं पाहिजे, असा त्याच्या डोक्यात जब्बर मार बसला पाहिजे. अशी सिच्युएशन तुला घडवून आणायची आहे आणि मग त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे ते मी तुला सांगणार आणि त्याच हॉस्पिटलमध्ये तो माणूस ॲडमिट झाला पाहिजे, अशी तुला तरतूद करायची आहे. कळलं तुला? बाकीचं जे काही आहे ते मी बघून घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी आणि भूमी दोघीजणी भेटलेल्या असतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई, अगं चेहरा किती उतरलाय तुझा आणि डोळेही किती सुजलेत. इथे क्षितिजा तुझ्यापासून दूर झाली तेव्हा तू रात्रभर रडलेली दिसतेस, झोप पण नाही झाली ना तुझी? तेव्हा इथे भूमी म्हणते की हो मानसी, क्षितिजा माझ्यापासून दूर झाल्यानंतर मला कशी झोप येणार होती तूच सांग ना. पण हे बघ, सध्या आता ते महत्त्वाचं नाही आहे, कारण मला माहिती आहे क्षितिजाची तुम्ही सगळे काळजी घेताय ना. कशी आहे ती? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ताई, अगं क्षितिजाची काळजी घ्यायला आपल्या घरामध्ये खूप माणसं आहेत, तुला तर माहिती आहे. पण तुझं काय गं, तू तर एकटी पडलीस ना. तेव्हा भूमी म्हणते, ते जाऊ दे मानसी, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता मी सध्या तरी एकटी पडली आहे गं, पण मला सगळ्यात जास्त काळजी आकाशची होती, म्हणून तर मी क्षितिजाला आकाशकडे पाठवलं आहे ना. कारण मी आणि क्षितिजा आम्ही दोघेही जणं त्याच्याजवळ नाही आहोत याचं त्याने खूप जास्त टेन्शन घेतलं असतं. सध्या तो आता शांत होता, पण हे जास्त दिवस तग धरून राहिलं नसतं, मला माहिती होतं. म्हणूनच मी विचार केला, जर क्षितिजा त्याच्याकडे आली तर तो थोडा तरी शांत होईल. म्हणून मी काहीही विचार न करता क्षितिजाला त्याच्याकडे दिलं, जेणेकरून तो शांत होईल.
त्याचं कामाकडे लक्ष लागेल, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथे आता भूमी म्हणत असते की मला त्रास व्हायचा तो होऊ दे, पण निदान आकाशचा थोडा त्रास तरी कमी झाला ना. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ मनू, आता क्षितिजा तिकडे आली आहे, पण तुझी जबाबदारी वाढली हा. कारण हे बघ, त्या घरामध्ये क्षितिजा आहे, तर मला एका गोष्टीचं टेन्शन आहे, ते म्हणजे रागिनी आत्या आणि पौर्णिमा. त्या दोघीजणी क्षितिजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कदाचित पुन्हा त्या क्षितिजाला किडनॅप वगैरे करू शकतात. तेव्हा तुला डोळ्यात तेल घालून आपल्या क्षितिजाकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुला आकाशला ऑफिसला सुद्धा पाठवायचं आहे. हे बघ, आता आत्या काय करतील, क्षितिजा तिथे आहे म्हणून आकाशला म्हणतील की ऑफिसला येऊ नको, क्षितिजाला वेळ दे आणि त्या आकाशला ऑफिसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा तुला इथे क्षितिजाची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि तुला आकाशला सुद्धा ऑफिसला रोज पाठवायचं आहे. म्हणून मी तुला हे सांगते, कारण आता मी तिथे नाही आहे, म्हणून आत्या आकाशला तर ऑफिसमधून दूर करतीलच, घराचा सुद्धा ताबा घेतील. म्हणून तुला बाळाची आणि आकाशला ऑफिसला पाठवण्याची दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तेव्हा इथे मानसी म्हणते, ताई तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, मी क्षितिजाची काळजी घेईन आणि मी भाऊजींनासुद्धा ऑफिसला रोज जायला सांगेन, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस या गोष्टीचं. तेव्हा इथे भूमी म्हणते की मला आत्यांना इथे लवकरात लवकर एक्सपोज करायचं आहे. त्यांना असं वाटत असेल की आता क्षितिजा माझ्यापासून दूर झाले म्हणून मी खचून गेली असेल आणि या गोष्टींकडे मी लक्ष देणार नाही. पण काहीही झालं तरीसुद्धा आत्यांना मी स्वस्थ बसू देणार नाही, त्यांना मी एक्सपोज केल्याशिवाय थांबणार नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, आणि हे पेन ड्राईव्ह घे, याच्यामध्ये आहे ना मला त्या माणसाचा चेहरा दिसला, जो माणूस लपून छपून आपल्या घराच्या इथून जात होता. त्या माणसाचा चेहरा याच्यामध्ये स्पष्ट दिसतोय. हा पेन ड्राईव्ह तू गायकवाड सरांना दे आणि गायकवाड सरांशी माझं बोलणं झालं आहे आणि जेव्हा गायकवाड सर हे सगळं फुटेज पुन्हा बघतील ना, तेव्हा त्या माणसाचा फोटो तू सुद्धा काढून ठेव आणि तो फोटो तू आपल्या प्रशांतला पाठवून दे आणि त्या माणसाचा फोटो तू प्रशांतला पाठवल्यानंतर मी त्याच्या लेवलला त्या माणसाचा शोध घ्यायला सांगते. म्हणजे तो माणूस एकदा का आपल्याला सापडला की नक्की हे सगळं त्याने कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ताई, हे पेन ड्राईव्ह मी गायकवाड सरांना देते आणि त्या माणसाचा फोटो काढून प्रशांतला सुद्धा पाठवते, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने चांगलं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि इथे आकाश क्षितिजाला आता खेळवत असतो. तो म्हणत असतो की अरे वा, किती गोड दिसतंय आमचं पिल्लू, किती गोड दिसतंय. माहिती आहे का माझं पिल्लू इतकं गोड का दिसतंय, कारण आज तुला बाबाने तयार केलं आहे, हो की नाही, बाबाने तयार केलं आहे ना. तेवढ्यातच क्षितिजा रडायला लागते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय झालं, का रडते माझं पिल्लू, आईची आठवण येते का, आईची आठवण येते. वा गं वा, आईचं नाव घेतल्यानंतर कशी लगेच करायला लागली, असं आकाश आता म्हणत असतो आणि बाळाला खेळवत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी अथर्व आणि रागिनी दोघेजण आता घाबरल्यासारखे येतात. अथर्व म्हणतो, आकाश अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं, तुम्ही दोघेजण एवढे टेन्स का दिसताय, झाले तरी काय. तेव्हा रागिनी म्हणते, अरे आकाश ऑफिसमध्ये दुर्घटना घडली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं आहे का नक्की. तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अरे आपला एक एम्प्लॉई कंपनीमध्ये जात असताना कंपनीचा बोर्ड त्याच्या डोक्यामध्ये पडला आणि खूप जबर दुखापत झाली आहे, त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अरे अचानकपणे असं काय घडलं असेल रे, मला तर खूप जास्त काळजी वाटते. तेव्हा आकाश म्हणतो, काळजी करू नको आत्या, आम्ही जातो आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता बाप्पाजवळ हात जोडून बसलेली असते. ती म्हणते की बाप्पा, माझी मुलगी आणि माझा नवरा आकाश दोघेही त्या घरी आहेत. म्हणजे जरी मी तिथे नसले तरीसुद्धा रागिनी आत्यांची काळी सावळी मला त्या घरावरती पडू द्यायची नाही आहे. त्यासाठी मी प्रयत्न करते. माझ्या प्रयत्नांना यश द्या आणि माझं बाळ, माझी क्षितिजा आणि आकाश या दोघांवरती तुमची कृपादृष्टी ठेवा. कुठलंही संकट येऊ देऊ नका देवा, असं इकडे भूमी म्हणत असते. आणि ती आता फूल बाप्पाच्या चरणाशी ठेवायला जाताना इथे आता विभूती गरम गरम तिच्या हातावरती बसते आणि तिला चटका बसतो. तेव्हा भूमी म्हणते, हे काय झालं बाप्पा, तुम्हाला कुठला मला इथे संकेत द्यायचा आहे का, असं आता भूमी म्हणत असते. आणि ती देवासमोर हात जोडून म्हणत असते की काही अघटित तर घडणार नाही आहे ना, कुठलंही संकट येऊ देऊ नका बाप्पा, माझ्या मुलीची आणि माझ्या नवऱ्याची काळजी घ्या.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की आत्या आम्ही निघतोय आता हॉस्पिटलला जायला. तेव्हा रागिनी म्हणते हो जा जा, त्याच्या तब्येतीची चौकशी करा. तेवढ्यातच इथे अथर्वला फोन येतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो की आकाश अरे हे बघ इथे गार्डचा फोन आला होता. म्हणजे आपल्या एम्प्लॉईला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, पण ते लोक आता घेत नाही आहेत कारण त्याच्या डोक्याला जब्बर मार बसला आहे. तेव्हा मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जायला सांगतायत. तेव्हा MJ रोडला जे मोठं हॉस्पिटल आहे ना त्या ठिकाणी त्याला आता शिफ्ट करण्यात येते. तेव्हा आकाश म्हणतो मग ठीक आहे ना, आपण तिथे जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनीने हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं असतं. कारण रागिनीला संकर्षण आणि आकाश यांचा आमनासामना हा सारखा घडून आणायचा असतो आणि दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल इथे विष निर्माण करायचं असतं. त्यासाठी इथे रागिनीने हे प्लॅन तयार केलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो बरं ठीक आहे चल आपण निघूया. तेव्हा रागिनी म्हणते आणि क्षितिजा कुठे आहे? तेव्हा आकाश म्हणतो की मानसी आहे ना तिच्याबरोबर, काळजी करायचं कारण नाही आहे. तेव्हा इथे रागिनी हसायला लागते. रागिनी म्हणत असते की बघा सगळेजण माझ्या तालावरती कसे नाचतायत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे संकर्षणला सुद्धा आता हॉस्पिटलला जावं लागणार असतं. तो म्हणत असतो की हो मी निघतोय, तुम्ही ओटी तयार करून ठेवा. आणि तो घाईघाईने पाणी पित असतो. तेवढ्यातच त्याच्या हातातून ग्लास सटकतं आणि ते खाली पडून फुटतं. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे बघायला लागते. कारण इथे काचेचं असं फुटणं हे अशुभ असल्यामुळे ती आता बघायला लागते. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो अरे देवा याला पण आताच पडायचं होतं आणि फुटायचं होतं. तेव्हा संकर्षण म्हणतो चंदू इकडे ये. तेव्हा चंदू आता तिथे नसतो. तेव्हा संकर्षण म्हणतो भूमी जरा प्लीज हे बघशील का तू? तेव्हा भूमी म्हणते हो मी करते, तुम्ही जा मी करते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की बघा याआधीसुद्धा किती वेळा तरी एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला गेलात ना ऑपरेशन करण्यासाठी, पण तेव्हा कधी असा अपशकुन घडला नाही आणि बरोबर ही आल्यानंतरच अपशकुन कसा काय घडला? अहो किती आणि काय ही सावरणार आहे अजून. बघा ही मालिका अशीच चालू राहणार आहे, ह्याच्यामुळेच घडणार आहे हे जे काही होणार आहे ते. तेव्हा संकर्षण म्हणतो एक मिनिट, माझा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही आहे की अपशकुन वगैरे. माझ्या हातातून ग्लास सटकलं आणि ते खाली पडून फुटलं. माझा या गोष्टींवरती विश्वास नाही आणि तुम्हीसुद्धा विश्वास ठेवून भूमीला काही बोलू नका. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो भूमी प्लीज तू हे बघ मी जरा जातो. तेव्हा भूमी म्हणते हो मी बघते. तेव्हा प्रेक्षकांनो सुलक्षणा म्हणते कर काय करायचं आहे ते कर, पण अपशकुन झाला हे नक्की. तेव्हा भूमी ते काचेचे तुकडे उचलत असते आणि म्हणत असते की खरंच काही अपशकुन घडणार आहे का? सकाळपासून मला वेगळीच भीती वाटते असं भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता संकर्षण बघतो तर काय तिथे आकाश आणि अथर्व दोघेजण आलेले असतात. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की काळजी करण्यासारखं काही नाही आहे. दोघेजण आता एकमेकांकडे डोळे मोठे करून बघत असतात. आश्चर्य वाटत असतं की दोघांचा सारखा आमनासामना होत असतो. तेव्हा इथे भूमीला दीपकचा धक्का लागतो. दीपक तिथून आता जात असतो. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघते. तेव्हा भूमी त्या माणसाचे डोळे ओळखते आणि म्हणत असते की या माणसाचे डोळे मी कुठेतरी बघितलेत, याला मी कुठेतरी बघितले. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीला आता कळतं की तिने त्या व्हिडिओमध्येच त्या माणसाला बघितलेलं असतं. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की काळजी करू नका, 10-12 तासांमध्ये त्यांना शुद्ध येईल, त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्या बाईच्या मनाला समाधान मिळतं आणि तेवढ्यातच तिथे नर्स धावत पळत येते आणि ती म्हणत असते की सर तुम्ही जे इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं ते इंजेक्शन त्या पेशंटला मी दिलं आणि तो पेशंट गेला सर. असं म्हणाल्यानंतर इथे आता संकर्षणला आणि तिथे बसलेल्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो.